तर फायनली लई दिवसात आपला व्हिडिओ आलेला आहे। जरा वगैरे प्रॉब्लेम झाला तुम्हाला माहिती आहे, पण आज जो काही विषय आहे तो एकदम खतरनाक टॉप बेसिक टू ॲडव्हान्स आहे। प्रथमतः पहिली तर गोष्ट म्हणजे जे आपण पोस्ट टाकला विट्टू माऊलीची त्याला तुम्ही व्हायरल केला, भरपूर भरमसाठ ढीक प्रेम दिला, 70,000 एवढा सपोर्ट दिला, लाईक्स आणि 10 लाख व्ह्यूज एवढं सपोर्ट दिला, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद, खूप खूप मनापासून आभार। आणि ही जी काय कन्सेप्ट आहे ही आपण बेसिक टू ॲडव्हान्स आतापर्यंत जसं आपण लेअर वाईज बघत होतो ना तसं नाही, कसा मी विचार केला संपूर्ण डायग्राम काढून दाखवणार आहे, त्यानंतर मग गोष्टी ॲड करत कसं इफेक्ट मारत गेलो, किती इंटेन्सिटी सेट केली, टेक्स्ट इफेक्ट, संपूर्ण बेसिक ते ॲडव्हान्स, एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत हा जो कोण व्हिडिओ बघेल त्याला 100% सिनेमॅटिक डिझाईन टॉपची जमणार, हिची गॅरंटी मी देतो। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बाकी सगळ्यांनी राम कृष्ण हरी कमेंट करायला विसरायचं नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कसा व्हिडिओ वाटला ते नक्कीच कमेंट करायचं आहे। आपण ह्या कन्सेप्टची ऑलरेडी एडिटेबल PhD दिल्या, त्याचबरोबर फ्री PLP पण दिल्या, चेकआउट करा। बाकी राहिला विषय आपल्या क्लासचा, तर येत्या 11 जुलैपासून आपली बॅच सुरू होते भावांनो। ऑलरेडी आपण बॅच लॉन्च केला, भरपूर फास्ट ॲडमिशन व्हाल्यात पण, आणि प्रत्येक बॅचला तुमचा ढीक सपोर्ट असतो माहीतच आहे तुम्हाला। नक्कीच जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा, भरपूर कमी सीट्स उरल्यात आणि भरपूर फास्ट ॲडमिशन व्हाल्यात। ओके, फोटोशॉपची जी काय बॅच आहे ती तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन माहितीच आहे, प्रत्येक व्हिडिओला तुम्ही बघतायच की बाबा 20-22 दिवसांचा क्लास असतोय, ऑनलाईन क्लास असतोय, रोज संध्याकाळी 1.5 तास आपला क्लास असतोय, 7 ते 8.5 1.5 तास, प्लस जो काय क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग भेटलं जाते आपल्याला, ते कायमचं तुमच्याकडे राहील, प्रॅक्टिस करू शकताय बघून चांगल्या प्रकारे। 3 सॉफ्टवेअर आपल्याकडे भेटतील, फोटोशॉप, इलस्ट्रेटर, फिल्मोरा, त्याचबरोबर 45 ते 50 GB चा मोठा डाटा भेटेल। क्लास सुरू असताना भरपूर काय मटेरियल भेटणार, क्लास झाल्यानंतर एडिटेबल फाईल, PhD फाईल, टिप फाईल्स, भरपूर काय गोष्टी भेटतील, तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट पण भेटेल। बाकी फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स 5-6 दिवस शिकून त्यात सगळ्या प्रकारचे डिझाईन, बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, ऑल टाईप, फॉग, क्रिएटिव्ह, सिनेमॅटिक सगळं, त्यानंतर ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी, असा सिक्वेन्स आहे बेसिक टू ॲडव्हान्स। बाकी राहिला विषय मोबाईलच्या क्लासचा, मोबाईलचा क्लास पण एकदम टॉप आहे, तो रेकॉर्डेड क्लास भेटतो, म्हणजे गेल्या काही महिन्यात आपली ती बॅच झाल्या मोबाईलची। तर तो विषय कसा आहे की एक व्हिडिओ 1.5 तासाचा, ते तुम्हाला 25 दिवसांचा 25 व्हिडिओ एकदम भेटतील व्हॉट्सअपला, त्यात तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स सगळं भेटेल। मोबाईलचा विषय कसा आहे, फोटो पे ॲप्लिकेशन बेसिक ते ॲडव्हान्स शिकून त्यात सगळ्या प्रकार चांगल्या प्रकारे डिझाईन आहेत विषय। पिक्सल लॅबमध्ये चांगल्या प्रकारे डिझाईन शिकवल्या, बेसिक ते ॲडव्हान्स शिकून, इन्फायनाईट पेंटरमध्ये कॅलिग्राफी आहे, लाईटरूममध्ये इफेक्ट्स आहेत, व्हिडिओ एडिटिंग आहे, भरपूर काइन मास्टर 3, इनशॉट 3 मध्ये व्यावहारिक गोष्टी आहेत, आणि भरपूर अजून एक्सटर्नल डीप ॲप्लिकेशन्स आहेत। ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे त्यांनी नक्कीच मोबाईलचा करा, ज्यांच्याकडे PC लॅपटॉप कोणतेही असेल काही तर नक्कीच त्यांनी PC लॅपटॉपचं करून टाका, ॲडव्हान्स लेवलला एवढ्या कमी फीमध्ये होऊन जाईल। ओके, कॉन्टॅक्ट करा, दोघांसाठी पण एकच नंबर आहे, सविस्तर बोलूयात। बाकी येऊयात आजच्या टॉपिककडे, एकदम खतरनाक नेक्स्ट लेवल आपण बेसिक ते ॲडव्हान्स सांगितले। जर ह्या व्हिडिओला ढीक प्रेम दिला तर अशा प्रकारे टॉपचे व्हिडिओ येत राहतील। तर त्यासाठी एक रिक्वेस्ट म्हणजे काय की जर चॅनलवर नोंद असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर तिथं लवकर फॉलो करा, भरपूर तिथं ढीक प्रेम द्याला, तिथल्या कम्युनिटी चॅनलला पण जॉईन करा। ओके, बाकी चला फायनली आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आणि फोटोशॉपमध्ये बेसिक ते ॲडव्हान्स गोष्टी समजावून सांगूया। तर आता बनवलं आपलं फोटोशॉप CC 2020 मध्ये, आणि इथं आज आपण पहिल्यांदाच एवढं बेसिक ते ॲडव्हान्स सांगणार आहे प्रॉपर। आतापर्यंत आपण लेअर वाईज सगळ्या गोष्टी करत आलो, पण यावेळेला पहिल्यांदा एकदम माझी कन्सेप्ट काय होती, मी कसं सुचवलं, ह्या एवढ्या बेसिकपासून आपण भरपूर ॲडव्हान्सपर्यंत जाणार आहे। तर नक्कीच तुमचा फुल सपोर्ट पाहिजे आहे, जर सपोर्ट भेटला, प्रतिसाद भेटला तरच असे व्हिडिओ पुढे येतील भरपूर डीप अँड डिटेल्समध्ये। जर नाही भेटला तर मग काय, मग लेअर वाईज आपलं आहेच, ते तुम्हाला आवडते, मला आवडते, मला वाटेल तुम्हाला फक्त मटेरियल पाहिजे आहे, एवढाच भाग होईल। या आता डीप आपण शिकूयात, भरपूर काय गोष्टी होती, काय कन्सेप्ट होती, त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि भरपूर मोठा पण होणार आहे विषय, भरपूर मोठा व्हिडिओ होणार आहे, पण नक्कीच भरपूर काही नवीन शिकायला भेटणार आहे। ओके, बघा आता या तर कन्सेप्ट बघायला गेली तर 9x16ची कन्सेप्ट आहे, आणि ही डायरेक्ट आपण इंस्टाग्रामला टाकू शकत नाही। आता तर तो भरपूर मोठा ट्रेंड आहे, भरपूर व्हायरल पण जातात गोष्टी, तुम्ही पण नक्कीच टाका 9x16। तर आता ते कसं अपलोड करायचं यामध्ये मी सांगू शकत नाही, कारण का ऑलरेडी तो व्हिडिओ आला आहे आपला, बजरंगबली जन्मोत्सव, हनुमान जन्मोत्सववर आपण एक ट्युटोरियल केलं तर त्यामध्ये मी कसं अपलोड करायचे सविस्तर सांगितलेलं। जर तुमची अजून इच्छा असेल तर आपण भरपूर डीपमध्ये सेपरेट व्हिडिओ आणले की बाबा मेकचा वापर करून, इमगुरचा वापर करून भरपूर काय जरा गोष्टी अपलोड कराव्या लागतात, डायरेक्ट ते अपलोड होत नसते। ओके, फेसबुक त्याला लिंक करावं लागते, असा विषय। तर तो नंतरचा भाग, पहिल्यांदा ही बघा कन्सेप्ट 9x16ची कशी आपण केली ती। पहिल्यांदा विचार कसा केला की मी रील बघालतो प्रॉपर, आणि रील बघता मला 2 असं एक प्रकारे कानावर पडले ओळी की एकदम छान, अनंत जन्मीची विसरलो दुःख, पाहता तुझी मुख पांडुरंगा। मग छान वाटली मला या ओळी, आणि ह्या आपण ओळी वापर करून आपण एक नवीन युनिक अशी डिझाईन बनवूया म्हणलं। तर यात मेन गोष्टी काय आहेत बघा,
सगळं म्हणजे मेनच आहे थोडा. आनंद जन्मीची विसरलं दुःख, पाहता तुझी मुख पांडुरंगा. पाहता तुझी मुख, मग मुख म्हणजे पांडुरंगांचा संपूर्ण फेस दाखवणं गरजेचं होतं, प्रॉपर मोठाच्या मोठा. तर त्या लेवलला ती कन्सेप्ट घेतली. मग जास्त आपला फोकस मी करायला ठरवलं. जसं की फॉर एक्झाम्पल समजा की पहिल्यांदा मी कन्सेप्ट समजून सांगतो, त्यानंतर मग आपण जाऊयात संपूर्ण डिझाईन करायला. समजा आता ही 9x16 आपली कन्सेप्ट आहे. तर मग मी ठरवलं की बाबा आता कन्सेप्ट करायच्या आधी बाबा मला एक विषय होता की बाबा असं विठू माऊलीचं एक आपल्याला पीक घेऊयात. त्यानंतर इथं असं आपण पंढरपूर ते काहीतरी दाखवूयात प्रॉपर नेक्स्ट लेवल. आणि त्यानंतर माझी कन्सेप्ट तवा होती की बाबा इथं अजून एक विठू माऊलीचा अजून एक असा उभा असा फुल्ल पीक घ्यायचा होता. पण नंतर त्या गोष्टी चेंज झाल्या, ज्या आपण नंतर चेंज केल्या त्या गोष्टी नाही सांगावलं. मला कन्सेप्ट काय सुचलेली ते सांगावले. आणि त्यानंतर म्हणजे काय टेक्स्टिंगचा हा भाग आहे, हा इथं मला खाली घ्यायचा होता. विठू माऊलीचा मोठा पीक, त्यानंतर इथं आपलं पंढरपूर येणार, इथं विठू माऊलीचा छोटासा म्हणजे संपूर्ण फुल्ल पीक, आणि त्यानंतर माझी कन्सेप्ट होती ओळी जे काय आपल्या आहेत तर ते. मग त्यानंतर मग प्रॉपर लेवलला नंतर युनिक गोष्टी झाल्या ठरल्या त्या आता आपल्याला पुढं इंस्टाग्रामला बघायला भेटल्यास, भरपूर व्हायरल गेल्या, भरपूर प्रेम दिला, त्याबद्दल धन्यवादच. तर आता ही कन्सेप्ट आपण कशी सत्यात आणली माऊलीच्या कृपेने, माऊलीनेच सगळं केलं, मी काय नाही करत, सगळं विठू माऊलीच करत्या. पण ते कसं केलंय, काय विषय आहे, त्याच्या पाठीमागची संपूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला मी समजून सांगितलं. आता या प्रॉपर आपण बघूयात बेसिक ते ॲडव्हान्स काय काय. तर पहिल्यांदा फाईल न्यू, आणि इथं आल्याला इंचेस करायचं म्हणले मी, इंचेस शिवाय काम चालत नाही. त्यानंतर इथं विड्थ आणि हाईट आपल्याला चेंज करायचं 9x16. तर 9 आणि 16 टाकून द्या, डायरेक्ट टाकून द्या. आता तुम्ही म्हणशील काय विषय, डायरेक्ट टाकून देतो सांगतो तुम्हाला. आणि 300 रिव्होल्यूशन, 10च्या वर असला आणि 20च्यात असलं तर 300 रिव्होल्यूशन ठेवायचं, मोठी साईज 16. तर आता ओरिएंटेशन हे उभं ठेवायचं. ओके आपल्याला बाकी इंचेस, पिक्सेल इंचेस, RGB 8 बीट पाहिजे, इथं कस्टम पाहिजे ना ॲडव्हान्समध्ये. डोंट कलर मॅनेज किंवा sRGB ठेवू शकता किंवा स्क्वेअर पिक्सेल क्रिएट. आता आपल्याकडे हा असा कॅनव्हास आलेला आहे. तर प्रॉपर लेवलला ह्याच्यावर फोकस राहण्यासाठी आपण हे डिफॉल्ट करूयात. या तर आता सुरुवात मी प्रॉपर लेवलला संपूर्ण बघायला गेली तर नॉर्मल म्हणजे एक प्रकारे कलर पॅलेटचा पण भरपूर वापर करतोयच, त्यात काय विषय नाही. पण नक्कीच जर आपल्याकडे इमेज अवेलेबल असेल तर इमेजवरनं पण आपण करतोय. ओके, तर आता कुठनं इमेज घेतला काय घेतला मी इथं फक्त मी तोंडी सांगतो, तर ते अजून दाखवायला गेलो तर भरपूर जास्त वेळ जाईल त्यामुळे. ओके, तर चला आता आपण मटेरियलचा भाग बघायला गेला तर प्लेस इमडेड आपण जरा करूयात गोष्टी. प्लेस इमडेड जे काय इथं फाईल आणि प्लेस इमडेड जे काही ही गोष्ट आहे, ह्यानं काय विषय होतोय की डायरेक्ट तुम्ही जो काय आपला कॅनव्हास ओपन आहे त्यावर गोष्टी आणू शकता, एवढा विषय. तर आता आपल्याला माऊलीचा जो काय संपूर्ण भाग आहे तो आपण बेसिक टाळून बघणार आहे. मटेरियलमध्ये मी काही गोष्टी काढल्यात तर या आता माऊलीचा आपण पीक घेतला या प्रकारे. हे मला इंस्टाग्राम किंवा पिंटरेस्टवर तुम्हाला पण भेटेल, किंवा इंस्टाग्रामवर चांगला आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडनं मी त्यांना मेन्शन पण केले. नक्कीच प्रॉपर जो आपण टाकला आहे मोठा पीक तर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, हॅशटॅगच्या खाली त्यांचं नाव आहे, ID छान आहे त्यांचं वर्क. तर इथं बघा प्रॉपर लेवलला आपण माऊलीचा पीक घेतला. तर आता आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे मॅच मॅनेज करायचं होतं. तर त्यामुळं पहिल्यांदा आपण पहिली तर गोष्ट म्हणजे सॉलिड थीममध्ये मी तयार करून चालू करतोय. सॉलिड थीम म्हणजे कशी तर पहिल्यांदा मी तुम्हाला दिसण्यासाठी पॅनल ऑप्शन मोठं करतो, जेणेकरून ते मेन इम्पॉर्टंट आहे. पॅनल ऑप्शन मोठं झालं त्यानंतर इथं आपण जे काय आपला ॲडजस्टमेंटचा भाग आहे, इथनं ॲडजस्टमेंट हा सॉलिड, वरनं ॲडजस्टमेंट घ्यायला तर तिथं सॉलिड येत नसतोय, किंवा Alt बॅकस्पेस कंट्रोल बॅकस्पेसनं पण करू शकताय. ती जरा लई वेगळी प्रोसेस आहे त्यामुळे इथनंच घ्या. सॉलिड कलर, आता सॉलिड कलर मी आपल्या माऊलीच्या याच्यावरूनच उचलून घेतला. डबल क्लिक करायचं यावर आणि तुम्हाला जो कलर पाहिजे तर तो चूज अप करा. जो काही कलर तुम्ही चूज करशीला तर त्याचा फक्त ब्राईटनेस कमी करायचा आपल्याला. ब्राईटनेस एक 20, 17, 18 ठेवला तरी चालेल, जेणेकरून ते आपल्याला बरोबर परफेक्ट लेवलला ब्लेंड पण करता येईल. तर आता इकडे मी ऑलरेडी त्या गोष्टी ओपन ठेवल्यात, जेणेकरून भरपूर काही गोष्टी तुम्हाला कळतील, दाखवता पण येतील. ओके, जसं की हा इथं सॉलिडच घेतला बघा. ओके, त्यानंतर मग एक्स्ट्रा एम्प्टी लेअर घेतली. आता विठू माऊलीचं आपण पीक जरा तात्पुरतं ऑफ करूयात. आता मिडल काढायचं आपल्याला, मिडल काढणं गरजेचं आहे, कारण का त्याशिवाय आपलं काम चालत नाही. मिडल कसा काढायचा असते, कंट्रोल आरनं आपली रुलर ओपन करायची. व्ह्यूमधनं तुम्ही रुलर ओपन करू शकता. त्यानंतर इथनं तुम्ही हा मूव टूल आहे, हा मूव टूल घेऊन सिलेक्ट करून इथनं तुम्ही लेफ्ट राईटनं लेफ्टनं ड्रॅग केला का नाही आपला माऊस, लेफ्ट क्लिक होल्ड करून तर आपला हा मिडलला रुलर येतोय. वरनं पण ड्रॅग केला की बरोबर मिडलला रुलर येतोय, एवढा विषय बघा, मिडल निघाला. त्यानंतर आता आपला माऊलीचा फेस आपल्याला वर सेट करायचा आहे टॉप लेवलला. ओके, वर सेट करायचा टॉप बेस्टमध्ये. तर मग आपल्याला काय काम करायला पाहिजे, इथं बरोबर जिथं फेस आपला सेट होणार आहे तिथं जर आपल्याला ग्लो मारणं गरजेचं आहे. मग त्या लेवलला इथं आता आपले एक एम्प्टी लेअर घेतल्या. ब्रश घ्या, जनरल ब्रश नॉर्मल असा आपला, एक सॉफ्ट राऊंडचा घ्या गोल असा. तर आल्ट आणि आपल्या माऊसचं राईट क्लिक होल्ड करून आपला ब्रश मोठा करा मोठा करा. एज जरा आपल्या कॅनव्हासच्या जरा बाहेर जाऊ देत, बाकी हार्डनेस 0 पाहिजे. जर साईज आपण आता ॲडजस्ट केल्याच, आल्ट आणि आपल्या माऊसचं राईट क्लिक हे लक्षात ठेवा. आणि जो आपला कलर आहे
ऑलरेडी जो कलर आहे तोच चूज करायचा आणि तिथं मारायचा आहे. म्हणजे काय सांगतो तुम्हाला, तोच चूज करायचा आणि बरोबर तिथं मारायचं. जिथं माऊलीचा फेस होणार आहे तर तिथं हे असं का करावं आपण सांगतो. आता मारल्यानंतर विषय काय होतोय, ह्याचा ब्लेंड मोड आपल्याला करायचा आहे चेंज. जो आपण लेअरमध्ये स्पॉट मारलाय त्याचा ब्लेंड मोड करायचा. कुठला तर सेट होतोय बघा, बऱ्यापैकी लेवलला जी का लाईट आपली ॲडजस्ट होते बाबा बऱ्यापैकी, तो आपण घेऊ शकतो. जसं की आता कलर डॉज मला आवडला, पण आता तुम्हाला काय दिसन झालं तरीची 2-3दा कॉपी मारायची. बघू शकता जरा रिफ्लेक्शन बेस्ट लेवलला आले. तर 4दा आपण रिफ्लेक्शन घेतलेला आहे, एकदा काढलं तरी चालून जाईल, काय अडचण नाही. त्यानंतर ह्यात अजून एक आपला जरा कलर बघायला भेटतो, तो म्हणजे जरा असा गुलाबी टोन असा बघायला भेटतो. तो पण जर आपण वरनं जर असं ड्रॅग केला तरी चालेल, तो पण जरा इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो. ओके, तर आता हा जो काय XYZ कलर असेल तर ह्याला पण आपण जरा असं डल करूया. डल म्हणजे जरा मिक्सिंग थीम होणं गरजेचं आहे ना, तर लईच डार्क दिसला तर ते अवघड होईल सगळं फेससाठी. तर हा आपला भाग झाला. तर आता काय काम करायचं आहे, प्रॉपर लेवलला इथं यायचं आहे आपल्या ग्रॅडियंटमध्ये आल्यानंतर इथं वर ग्रॅडियंटच्या ऑप्शनवर ग्रॅडियंट बारवर सिलेक्ट करायचा आणि इथनं आपल्याला बेसिक्समधनं जो काय PNG ग्रॅडियंट आहे हा आपल्याला चूज करायचा आणि ओके करायचा आहे. आणि वरनं शिफ्ट होल्ड करून असं ड्रॅग करायचा आहे. ड्रॅग केला की तो वर कलर अप्लाय होते. मग ह्याचा पण तुम्ही ब्लेंड मोड चेंज करू शकता. तुम्हाला साजेशीर असा जो काय योग्य पद्धत वाटते, योग्य कलर, लायटर कलर जो तुम्हाला योग्य वाटतो तो कलर आता तुम्ही इथं सेट करा. आता आपल्या विटोमॉलीचा पिक ऑन करा आणि आता आपल्याला ह्याच्यात संपूर्ण आपला हा जो काही विटोमॉलीचा पिक आहे हा आपल्याला ब्लेंड करायचा आहे. ओके, मग ब्लेंड कसं करणार, तर एक प्रकारे ब्लेंड करण्याची एक पद्धत असते. आता जो काय आपला ऑलरेडी कलर आहे तो पण चांगल्या प्रकारे डायरेक्ट ब्लेंड होऊ शकतोय, पण त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन म्हणजे काय की ब्लॅक अँड व्हाईट जर केलं तर अजून टॉपचं ब्लेंड होते. तर फक्त ही जी काय लाईट असणार आहे ही आपली पिवळी जरा जाणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा डायरेक्ट आपण ब्लेंड करून बघूयात. या तर नॉर्मल आहे तो ब्लेंड करायचा आपल्याला. लिनियर डॉज, कलर डॉज खतरनाक लेवलला जे काय असेल ते आपला आता कलर डॉज ॲड एकदम बेस्ट दिसाले. पण आपला जो काही टिळा आहे हा संपूर्ण गेला आहे. तर मग काय काम करायचं, ही जी कंट्रोल जे मारून कॉपी घ्यायची, जो काय आपण ग्रुप ब्लेंड केला त्याची कॉपी घ्यायची आणि त्याला नॉर्मलमध्ये आणि पुन्हा कन्वर्ट केला. आपण नॉर्मलमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे ही खाली ब्लेंड झालेली कॉपी हाईच आपला हाय साईज आणि त्यानंतर त्याची कॉपी घेतलेली नॉर्मलमध्ये घेतली, कारण की टेयाचा भाग आहे त्यामुळे. ओके, मग आता काय काम करायचं आहे आपल्याला, इथं याला लावा मास्क, किंवा मास्क लावायच्या आधी सिलेक्शन घेणार असला तर मास्क लावून पण करू शकता किंवा न लावता पण केलं तरी चालेल. इथं पेन टूल घ्या किंवा इथनं आपला लासू टूल घ्या किंवा कुठला पण तुम्हाला जो काही कम्फर्टेबल वाटतो पेन टूल घेतला तरी चालेल, अतिशय योग्य ठरेल. जो काय आपला टिळा आहे तर तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे बघा. तर बघायला गेलं तर टिळाच फक्त येणार आहे, बाकी याच्या बाहेरच्या पण गोष्टी येणं गरजेचं आहे. तर त्या ऑलरेडी आहे तिथं, तर त्यामुळं आता इथं आपण डायरेक्ट लेवलला इथं सिलेक्शन ॲक्टिव्ह करूयात आणि याला लावूयात मास्क लावून तर टिळा ॲक्टिव्ह राहिला बघा. आता एकदम बेस्ट झाले आपलं नक्कीच. तर आता ह्याला आपण टिळा आपला उठून दिसण्यासाठी आपण काय काम करूयात, आपल्या ॲडजस्टमेंटमधनं व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन याला लावूयात, जेणेकरून टिळा अजून डार्क दिसणार. ओके, मग ते कसं लावायचं आहे, डायरेक्ट जर आता इथं प्रॉपर्टीज आहे, विंडोमधनं प्रॉपर्टी ऑप्शन आपलं ओपन करा, जेणेकरून इथं आहे बघा प्रॉपर्टीज, जेणेकरून आपल्याला याची इंटेन्सिटी सेट करता येईल, जो काय आपण ॲडजस्टमेंट लावणार आहे तर त्याची. तर व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन आपल्याला लावायचं. डायरेक्ट लावायला गेलं तर विषय काय होतोय, संपूर्ण आपल्या इमेजवर त्याचा प्रभाव पडतोय. त्यामुळे काय काम करायचं, इथं जो काय आपला क्लिपिंग मास्कचं ऑप्शन आहे ते ॲक्टिव्ह करायचं आणि त्यानंतर मग इथं तुम्ही व्हायब्रन्स सॅच्युरेशन जरा वाढवा, नेक्स्ट लेवल जरा वाटेल बसेल एकदम खतरनाक लेवल. हे एवढं तरी तुम्हाला कळालं असेल, बघू शकताय बेसिक ते ॲडव्हान्स एवढी तरी आपली कन्सेप्ट झालेली आहे. इथं पण बघायला गेलं तर जी काय आपली ओरिजिनल थीम आहे तर त्यात पण तुम्हाला सेम थीमच आहे प्रॉपर लेवलला. आता मग यात काही गोष्टी आपण ॲडप्ट केल्यात, त्या म्हणजे काय या बघूयात आपण इथं. आता त्या म्हणजे आहेत काही प्लेस इम्बेड करून गोष्टी, यावर आपण जरा प्रॉपर टेक्स्चराइज भाग घेतला आहे आपण. तर याचा ब्लेंड मोड चेंज करायला आपल्याला कलर डॉज, लिनियर डॉज जरा ठेवला की एकदम नेक्स्ट लेवल दिसते. ते कलर डॉजच ठेवा, वेगळा कुठला ठेवू नका. त्यानंतर पुन्हा एक दुसरा घ्या आणि अजून एक ॲड करा, तो पण बेस्ट दिसतोय, तो पण कलर डॉजच ठेवा. तर बघू शकता ह्याच्यामुळे काय होतं की आपली जी काही स्किन आहे ही नेक्स्ट लेवलला जाते. बघू शकता ही स्किन आहे तर ती नेक्स्ट लेवलला जाते. बिफोर आफ्टर तुम्हाला बघायला गेलं तर नक्कीच कळेल. त्यानंतर आता आपल्याला रिफ्लेक्शन मारायचं आहे विटोमॉलीच्या पिकच्या सेक्शनला. तर तुम्ही रिफ्लेक्शन तुम्ही इथं प्लस एक एक्स्ट्रा लेअर घ्यायची आहे आणि त्यानंतर इथं एडिटमध्ये जायचं आहे, फिलमध्ये जायचं आहे आणि 50% इथं ग्रे फिलअप करायचा आहे. ओके, ह्याचा ब्लेंड मोड करायचा आपल्याला, कोणता पण करा, ओव्हरली टू हार्ड मिक्समधला जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटते, लिनियर डॉज किंवा लिनियर लाईट किंवा विविड लाईट. आणि त्यानंतर इथं आपल्याला डॉज अँड बर्न टूल घ्यायचा आहे. आपल्याला खास करून जरा मी बर्न घेतो आणि प्रॉपर लेवलला इथं एक्सपोजर जरा आपण कमी करूयात आणि जिथं डार्कनेस आहे तिथं जरा मारा, जेणेकरून आपली डेप्थ क्रिएट होईल बघा.
बघू शकता एकदम खतरनाक लेवलला. हा झाला आपला बर्न. डॉज पण करू शकता. डॉज म्हणजे लाईट ऍड करणे. फास्ट लेवलला करा. आता मी तवा एकदम स्लो केलं तर भरपूर जास्त डीपमध्ये विचार करून बाबा कुठं मारणं जास्त गरजेचं आहे, कुठं रिफ्लेक्शन आपल्याला पाहिजे आहे ते नक्कीच असा भाग होता. ओके, हा झाला आपला नॉर्मल लेवलला संपूर्ण पिक ॲडजस्टमेंटचा भाग रेडी. त्यानंतर याला आता आपल्याला काय काम करायचं, जरा कलर लुकअप्स लावायचे. जे कलर लुकअप्स माझ्याकडे आहेत, तुम्ही कोणताही लावा यातलं ते. तर मी जरा लावतो रेड, ब्ल्यू, येलो लावतो. ओके, जेणेकरून हा जरा नेक्स्ट लेवल दिसतोय आणि बेस्ट वाटतोय. जर तुमच्या कलर लुकअपचा इंटेन्सिटीचा भाग जर लई हेवी झाला तर तो 0 करा आणि जरा बऱ्यापैकी वाढवा. ओके, 50, 60, 55 पर्यंत ठेवला तरी ओके होऊन जाईल आणि बेस्ट दिसेल असं मला वाटते. बाकी जो काय तिलक आहे तो आपला जरा अजून उठावदार बनवा 100%. हे इम्पॉर्टंट आहे बघा, बाकी काय नाही इम्पॉर्टंट. ओके, टेक्स्टचा भाग आपण नंतर घेऊयात. बाकी पहिल्या ज्या काही गोष्टी आहेत मेन ते आपल्याला ॲड करून घेणं गरजेचं आहे. तर एवढा सगळा भाग आपला इथंपर्यंत बघायला गेलं तर त्या दृष्टिकोनातून कव्हर झाला आहे संपूर्ण ओव्हरऑल. जरा वगैरे आपण प्रॉपर मॅचिंग बेचिंगचा भाग बघायला गेलं तर जरा एक्सपोजर ॲडजस्ट केलं की जरा ओके होऊन जाईल बेस्ट लेवलला. ओके, डन अप. हा जरा भाग आपला बऱ्यापैकी लेवलला सेट झाला. त्यानंतर आता काय काम करायचं, आता इथनं रिफ्लेक्शन आपलं वेगळं येणार आहे. म्हणजे इथनं रिफ्लेक्शन आपलं येऊ शकतं आपल्या विठमाऊलीच्या मंदिराचं, पंढरपूरच्या त्या थीममध्ये. तर त्यामुळे आपण जरा स्काय ॲडअप करूयात. प्लेस इमिडिएट अँड देन स्काय. तर आता इथं आपण प्रॉपर लेवलला स्काय ॲड केलं. तर स्काय जे ॲड केलं ते वेगळ्या कलरचं आहे. तर ते आपल्याला ह्यामध्ये ब्लेंड करायचं आहे, मॅच करायचं. तर ते कसं करायचं, पहिल्यांदा ह्याला लावा मास्क लावल्यानंतर तुम्हाला ब्रश घ्यायचा आहे. इथनं ओपेसिटी आणि फील आपल्याला कमी करायचा आहे. 30 पर्यंत करून घेतला तरी चालेल. वर आपला ब्लॅक कलर ठेवा, मास्क लावा आणि त्यानंतर इथनं आपल्याला हे सगळं ब्लेंड करायचं. जरा उगं 2-3दा मारा, प्रॉपर लेवलला मॅच होऊन जाईल. इथं फक्त जरा टोंड आपल्या विठोमाऊलीचं परफेक्ट दिसणं गरजेचं आहे, ते मेन इम्पॉर्टंट आहे. तर हे झालेलं आहे एकदम खतरनाक लेवलला ब्लेंड मॅच. त्यानंतर याला मॅच करण्याचा एकमेव पर्याय आहे तो म्हणजे प्रॉपर लेवलला ग्रेडियंट मॅप तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. तो क्लिप करायचा आहे तात्पुरता आणि तो आपल्या ग्रेडियंटला सिलेक्ट करून आपल्या ग्रेडियंट बारमध्ये जायचा इथं. आणि त्यानंतर इथनं आपल्याला आता जरा काही सॅम्पल्स घ्यायचे आहेत. पहिला इकडचा कलर डार्क कलर घ्यायचा ना प्रॉपर लेवलला, कोणता पण घ्या डार्क असा. आणि त्यानंतर इकडं घ्यायचा आपल्याला लाईट कलर, जो इथं यात जरा प्युअर अँड परफेक्ट दिसतोय. तर तो बास, बाकी काय यात एक्स्ट्रा करायची गरज नाही. त्यानंतर इथं आपण आता ॲक्टिव्ह करूयात. आणि हे झाले आपला ऑलरेडी ब्लेंड. तरी पण आता ह्याचा ब्लेंड मोड आपल्याला चेंज करायचा आहे, जो तुम्हाला योग्य वाटतोय तर त्या दृष्टिकोनातून जायचा आहे. बघू शकता लिनियर लाईट परफेक्ट वाले, पण ते लई हेवी कलर दिसला त्यामुळे 0 करायचं फील कशाचा, आपल्या ग्रेडियंट मॅपचा. आणि त्यानंतर हळूहळू वाढवा. ओके, हळूहळू वाढवा. त्यानंतर मग आणि पुन्हा याला आपल्याला लावायचा आहे एक्सपोजर. तो पुन्हा क्लिप करायचा आहे आपल्याला आणि तो त्याचा पुन्हा जरा ऑफसेट वाढवा. ओके, ऑफसेट वाढवल्यावर जरा टॉपचा विषय जरा दिसून येईल. ओके, बाकी जरा एक्सपोजरला डाऊन बिऊन करा, तुम्हाला जो योग्य वाटते पद्धत त्यानुसार डन होऊन जाईल. परफेक्ट झालेलं आहे आपलं. काय यात आता एक्स्ट्रा ॲडअप करायची गरज नाही. त्यानंतर आता आपण यात मंदिराकडं, मंदिराचा भाग बेस्ट ऑफ द बेस्ट. मंदिर आपण छान प्रकारे आपलं ॲड केलं. मंदिर जरा खालनं आपण ब्लेंड करून ऑलरेडी घेतलंय. तर बघू शकता इथं चांगल्या प्रकारे. आता मंदिराला आपल्याला संपूर्ण प्युअर डाऊन करायचं, एक्सपोजर, क्लिप अँड डाऊन, कारण का ते मॅच होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आणि मग काय काम करायचं आहे, मंदिर आपलं एक प्रकारे पहाटेच्या ह्याच्या थीममध्ये तर त्या लेवलला दाखवायचं आहे. त्यामुळे ज्या डाऊन केले आपल्या मंदिराची जी काय मास्क आहे, मास्क क्लिअर आहे तर ती सिलेक्ट करायची. आणि त्यानंतर कडचा भाग आपला फक्त इरेज करायचा. आपली ऑपोजिट अँड फ्लो पुन्हा एकदा 100 करा आणि त्यानंतर कडनं घ्यायचा. इथं बघा कडनं फक्त असा लाईट पडला असं दाखवायचं आपल्या मंदिरावर बेस्ट ऑफ द बेस्ट लेवलला. हे तुम्ही जरा जपून केला का नाही तुमचं लय रिफ्लेक्शन खतरनाक येऊ शकते बघा. फक्त जर आपला बारीक ब्रश ठेवून करा जेणेकरून एकदम बेस्ट वेमध्ये दिसेल आणि होईल पण. या तुम्ही तुमचा स्वतःचा आणि लाईट पण स्वतः ॲड करू शकताय. म्हणजे एक प्रकारे जे आपण मारवले आत्ता फक्त डाऊन करून मारवले, अजून याला लाईट ॲड करून पण मारू शकताय जेणेकरून ते अजून वेगळं दिसेल 100%. तर इथं बघू शकताय एकदम खतरनाक लेवलला झाले. तर हा जो काय आपला आपण ग्रेडियंट लावलाय तो जर आपल्या मंदिराच्या ह्याच्यात टाकला की जरा त्या लेवलला मंदिर मॅच होतं. जो आपण मगाशी ग्रेडियंट घेतलाय तर तो फक्त 0 करा आणि जरा वाढवा. बस सपला विषय. ओके, तुम्हाला कळालाच आय होप. त्यानंतर मग पुन्हा प्लेस इमिडिएट आणि जी का आपली जरा ही जी प्रोसेस आहे तर ती आपण लावूयात. झेंडा 3 घेऊयात आपण प्रॉपर लेवलला.
हे क्लिप करा, निघलं इथे. झेंडा त्यानं आपण लावलं, झेंड्याला पण जर आपण डाऊन करूयात. हे मंदिराच्या पाठीमागे जाऊ देत झेंडं, जेणेकरून ते परफेक्ट दिसेल. हे एक्सपोजर पण त्या झेंड्याच्या लेअरच्या वर क्लिप करायचं आहे आणि ते डाऊन करा बस. बाकी काय याच्यात एक्स्ट्रा काय करू नका. त्यानंतर यावर प्लेस इम्डेड अँड देन दुसरी गोष्ट म्हणजे आता वारकऱ्यांना आपल्याला ॲड करायचं आहे नेक्स्ट लेवलला. आता आपण वारकरी आपलं ॲड केलं, ही आपण घेतलं इमेज पिंटरेस्टवरनं, जे आपल्याला इंस्टाग्रामला पण बघायला भेटेल, गुगलला पण बघायला भेटेल. वारकरी सर्च करा, येऊन जाईल. सेम तीच प्रोसेस वारकऱ्यांना आपल्याला डाऊन करायचा आहे. म्हणजे डाऊन म्हणजे लाईट डाऊन, जरा गॅमा करेक्शन वाढवा आणि त्यानंतर प्रॉपर लेवलला आपला मास्क जो काय आहे तो भाग आपल्याला जरा मोठा करून, जिथं आपल्याला रिफ्लेक्शन पाहिजे तर रिफ्लेक्शन, बाकी इकडचा जरा आपण भाग इरेज केला आहे. त्यानंतर जो काय आपला ग्रेडियंट आहे आल्ट होल्ड करून वर टाकला की कुठल्याही गोष्टीची कॉपी निघत्या. त्या लेवलला फक्त त्याची इंटेन्सिटी फील ॲडजस्ट करायचं बाबा, आपल्याला कितपत पाहिजे काय पाहिजे. त्यानंतर मिडलला आपल्याला जरा स्मोक लावायचा आहे. तो स्मोक PNG पण आपण ऑलरेडी दिला आहे, तो नक्कीच चेक करून घ्या. बेस्ट मॅच होते, कारण का तिथं जरा एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट वाटते. नक्कीच जर तुम्हाला इंटेन्सिटी कमी वाटाली तर तुम्ही 100% कॉपी मारा. क्लिप करायला गोष्टी विसरू नका. कंट्रोल जरा उगाच कॉपी मारला आणि इथनं जरा इंटेन्सिटीची कमी केला तर ओके होऊन जाईल, दिसून जाईल एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट वे मध्ये. ओके, आय होप तुम्हाला इथंपर्यंत तरी कळालं असेल. त्यानंतर मग आता जे काय आपला टेक्स्टिंगचा भाग आहे तो टेक्स्टिंगचा भाग आपल्याला बेसिक ते ॲडव्हान्स बघायचा आहे. या आता हा आपला तिलकचा भाग आहे, तो आपण प्रॉपर लेवलला ॲडजस्ट करूया. 2 मिनिट द्या. तर पांडुरंग होतं तर त्याला आपण पांडुरंगा केले प्रॉपर कॅलिग्राफी. आता जर आपल्याकडे वेळ असतो तर भरपूर आपण टॉपची आपण कॅलिग्राफी आपल्या इलिस्ट्रेटरमध्ये दाखवली असती, जी ऑलरेडी दिल्या, चेक करा, यूज करू शकताय. बाकी आपण टाकली मंदिराच्या पाठीमागे. तर आता तिकडे जाऊन मी तुम्हाला काय काय मारले ते दाखवतो प्रॉपर लेवलला. पांडुरंग ह्या टेक्स्टला बेसिक तो ॲडव्हान्स प्रॉपर लेवलला. ओके, जरा मी ऑन करतो जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी कळतील. या तर इथं बघू शकता इफेक्ट्समध्ये मी एंटर करतो प्रॉपर. आणि त्यानंतर इथं बघायला गेलं तर बेवेल लिंबोस लावला आहे आपण. याला काउंटर आपलं ग्लॉस काउंटर चेंज करून ग्लॉस काउंटर आपण लावले लास्ट 4th वाला लावले. ओके, म्हणजे शेवटपासून. कलर डॉज आपण ठेवला हायलाइट व्हाईट कलर ठेवला आहे. त्यानंतर इथं 75 ऑपोजिट ठेवल्या. शॅडो मोड आपला आहे. कलर बर्न तो आपला डार्क ब्ल्यू ठेवला. इथे 6-5 आपण ऑपेसिटी ठेवल्या. अँगल आपला ठेवला 108. अल्टिट्यूड आपली ठेवले 45. आउटर बेवेल आहे बघा, इथं स्मूथ आहे. डेप्थ आपली 1000 आहे. त्यानंतर डायरेक्शन अप आहे. साईज आपले 35. बाकी सॉफ्टन 0 आहे. त्यानंतर याला लावले स्ट्रोक लावले 38-40 पर्यंत लावू शकता. आउटसाईडला लावला आपला पोझिशन. कलर डॉज ऑपेसिटी आपली आहे 22. त्यानंतर ओव्हरप्रिंट नाही आहे, डाऊनच आहे. त्यानंतर कलर नॉर्मल कलर आपला लाईट कलर. त्यानंतर इनर ग्लो आतला ग्लो आहे. आता हे दिसून झालं इथं, जेव्हा टेक्स्चर वाजेल तेव्हा दिसेल. कलर डॉज 100. त्यानंतर नॉईज आपला 0 आहे. ऑपेसिटी आपली 100 आहे. त्यानंतर इथनं आपला जो काय आपला टेक्स्चरचा भाग आहे तोच कलर चूज करून इथं लावला आहे. त्यानंतर इथं सॉफ्टवेअर आपला एजला पाहिजे आपल्याला चोक जर आपण लावला आहे प्रॉपर 38 ते 40 आणि साईज आपली लावले 30. बाकी काय हे फिक्सच असते रेंज बिंच. त्यानंतर स्टेन लावले जरा कलर डॉटचं स्टेन लावले. इथं बघू शकता 74 स्टेन लावले. -142 अँगल आहे त्याचा. त्यानंतर डिस्टन्स आपण लावले 7. साईज लावले 40 ते 43 आणि त्यानंतर ग्लॉस काउंटर लावला आपण चेंज करून प्रॉपर 3rd वाला. त्यानंतर ड्रॉप शॅडो नॉर्मलच आहे आपला. त्यानंतर इथं यूज ग्लोबल लाईटला कधी ऑफ करायचं असते, ऑन ठेवू नका. 90 डिग्रीला लावला आहे. जरा काही जास्त दिसत नाही सोडा, तरी पण लावला आहे. डिस्टन्स 24 बास. ओके, तर आता हीच आपण तिकडं जे काय आहे सेटिंग ती सगळी कॉपी मारणार आहे. ड्रॅग ड्रॉप करा आणि या पांडुरंगवर नेऊन सोडा. म्हणजे जे काय आहे तर डिटेक्ट संपूर्ण आहे असं 2 मिनिटाला लागते. ओके, चेक करू शकता, कुठल्याही टेक्स्टिंगला लावू शकता, ड्रॅग ड्रॉप करून किंवा चेंजअप करून कसंही. आता मग ह्याला टेक्स्चर पण आपण लावले बेस्ट ऑफ द बेस्ट वेमध्ये. तर ते टेक्स्चर पण बघूया. त्या टेक्स्चर आता मी ॲड करतो. टेक्स्चर आपण काय लावले, जो काय टिळा आहे ना तर त्याचं टेक्स्चर लावलं आणि एकदम ते खतरनाक दिसाले बघा. राईट क्लिक, क्रिएट क्लिपिंग मास्क. टॉपचा विषय बघू शकताय, खतरनाक नेक्स्ट लेवल. आय होप तुम्हाला कळालं असावं. बाकी काय जास्त मी डीप जात नाही. बाकी आता प्रॉपर लेवलला इकडचा जो काय आता आपला अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख. आता पांडुरंग आहे ते आपलं ऑलरेडी आपण घेतलंय, त्यामुळे ते मायनस करायचं इथनं. आणि त्यानंतर मग इथं प्रॉपर लेवलला आपल्याला काय काम करायचं आहे, ॲडअप करायचं आहे. तर तुम्ही युनिक फॉन्ट ठेवू शकताय, तुमची इच्छा जी काय असेल तर ती. शरद फॉन्ट ठेवा, पॉपिन्स ठेवा, पुलं ठेवा. पुलं पण बेस्ट दिसतोय.
पण ठेवा, युनिक ठेवला तर युनिक दिसेल बेस्ट ऑफ द बेस्ट वेमध्ये. जरा हे टेक्स्टिंग मोठंच ठेवा जेणेकरून त्यावर फोकस जाईल चांगला बऱ्यापैकी लेवलला. आपला कलर हा व्हाईट असणं गरजेचं आहे जेणेकरून त्यामध्ये ते उठून दिसेल. डबल क्लिक, इथनं पण कलर चेंज करू शकता, इथनं पण कलर चेंज करू शकता. व्हाईट करायचा आपल्याला कलर, डन. त्यानंतर इथं वर खालचं पण व्हाईट करायचं आपल्याला कलर, डन. बघू शकता हा असा विषय झालेला आहे. त्यानंतर मग अजून काय गोष्टी राहिल्या असतील तर ते आपण ॲडप्ट करून घ्या प्लेस इमिडिएटनं. जरा वगैरे आपला काही डस्ट बेस्टचा भाग आहे तर तो बेस्ट लेवलला आपण ॲड करून घेऊयात. स्क्रीन आपण ब्लेंड मोड केला की ते एकदम नेक्स्ट लेवलला ॲड होते. बाकी पुन्हा याला तुम्ही लावा, ते म्हणजे एक्सपोजर थीम. जरा वगैरे ॲडजस्ट करा डाऊन साईडला, डन. आणि त्यानंतर पुन्हा आणि ॲडजस्ट करा तुम्ही जरा उगच कलर लोकअप, तो लावा रेड ब्ल्यू येलोवाला. लय हेवी बसत असला तर जरा उगच त्याचा फील कमी करायचा आहे, 0. आणि जरा उगच, आणि त्यानंतर जरा व्हायब्रन्स. आणि देन आपल्याला जरा कलर बॅलन्स लावायचा आहे, सेटअप करायचा जरा निळसर असा, डन. आणि त्यानंतर जर आपल्याला लावायचा आहे काय बघा फोटो फिल्टर, जो आपला आहे, जो आपल्याला पाहिजेला निळा ब्ल्यू ते नसेल, जो काय पाहिजे असेल कलर तर तो चूज करून जरा यातला तसं चूज करा नॉर्मल लेवलला. जरा आपला दोघांच्यातला मिक्स लावा जेणेकरून टॉपचा दिसेल. आणि ही झाली आपली नेक्स्ट लेवल खतरनाक डिझाईन तयार. म्हणजे तुम्हाला मी या बाबा कन्सेप्टपासून प्रॉपर लेवलला इथंपर्यंत कसं आलो हे बेसिक ते ॲडव्हान्स समजून सांगितलंय. जर ह्या ट्युटोरियलला ढीक प्रेम मिळालं तर 100%च पुढं अशाच प्रकारे एवढे डीप व्हिडिओ येत राहतील. बाकी तुमचा सपोर्ट आणि साथ भरपूर डीप पाहिजेला आहे. बाकी क्लासचाही विचार करा, अशाच प्रकारचं एकदम खतरनाक नेक्स्ट लेवल डीप शिकवलं जाते. 11 जुलै डेट लक्षात ठेवा पीसीसाठी. बाकी मोबाईलचा ज्यांना क्लास पाहिजे त्यांना लगेच आत्ता भेटून जाईल, काळजी करू नका. वर तुम्हाला नंबर दिसाला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. त्यानंतर मी ॲडमिशन पण करू शकता. बाकी जी PhD आणि PLP पण दिल्या चेकआउट करा. बाकी कसा वाटला व्हिडिओ आणि रामकृष्ण हरी कमेंट करायला विसरायचं नाही आहे. भेटा लवकरच एकदम खतरनाक नाद विशाळ व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद.